गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? सर्व छान आहात? मजेशीर आहात? तर चला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि आज आपण शिकूया मराठी व्याकरण। आज आपण कोणता टॉपिक घेऊन आलेलो आहोत? मराठी व्याकरण। मराठी व्याकरणामध्ये काय बघणार आहोत? तर बघा, उगम व व्याकरण बघणार आहोत। काय बघणार आहोत? उगम व व्याकरण। तर चला हे सगळं बघण्याच्या अगोदर या व्याकरणामध्ये आपण आज काय काय शिकणार आहोत ते आपण सुरुवातीला बघूया। तर लक्ष द्या सर्वजण, सुरुवातीला काय बघणार आहोत? भाषांचे गट। भाषांचे गट किती आहेत ते बघणार आहोत। मग भाषेचे महत्त्व बघणार आहोत, नंतर भाषेचे प्रकार बघणार आहोत आणि नंतर काय तर पुस्तके व महत्त्वाचे व्यक्ती बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया। हो, तर चला लक्ष द्या सर्वजण। दिसत आहे सर्वांना? चला लक्ष द्या। आता मुलांनो, व्याकरण म्हणजे काय तर आपण अगोदर व्याकरण बघणार आहोत। ठीक आहे? व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। आता बघा, व्याकरण म्हणजे काय? लक्ष द्या, भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। काय म्हटलो मुलांनो? भाषेचे स्पष्टीकरण देणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय। तर नंतर काय तर भाषांचे, भारतातील भाषांचे गट दोन गटांमध्ये विभागले आहेत। तर कोणते? एक आर्यन, यालाच युरोपियन म्हणतो, हे किती पर्सेंट आहे? 74%। आणि दुसरं काय आहे? द्रविडियन, ते किती आहे? 24%। आता बघा, सुरुवातीला काय सांगितलं मी? व्याकरण। व्याकरण म्हणजे काय तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण। आणि भारतातील भाषांचे गट किती आहेत? दोन। कोणते कोणते? आर्यन किंवा युरोपियन, ठीक आहे, आणि दुसरा आहे द्रविडियन। आता मुलांनो, नंतर येतो आपण मातृभाषा। तर मातृभाषा म्हणजे काय तर बघा, कुटुंब जी भाषा बोलते तिला आपण काय मातृभाषा म्हणतो। काय म्हणलो मी? कुटुंब जी भाषा बोलते त्याला आपण काय म्हणतो? मातृभाषा। किंवा आई आपल्या मुलाला जी काही भाषा शिकवतोय त्याला काय म्हणू आपण? मातृभाषा। समजत आहे? बघा, मातृभाषा म्हणजे काय? आई बाळाला जे काही भाषा शिकवते ती झाली मातृभाषा। किंवा कुटुंब जी भाषा बोलते तिला काय म्हणू आपण? मातृभाषा असे म्हणू। काय म्हटलो? कुटुंब जी भाषा बोलते तिला काय म्हणू आपण? मातृभाषा म्हणू। तर मग दुसरं बघा, राजभाषा म्हणजे काय मुलांनो? तर राज्याने ठरवून दिलेली कामकाजाची भाषा। काय म्हटलो? राज्याने ठरवून दिलेली कामकाजाची भाषा म्हणजे राजभाषा होय। बघा, राज्याने ठरवून दिलेली कामकाजाची भाषा म्हणजे राजभाषा होय। समजत आहे सर्वांना? तर राजभाषा कोणती आहे आपली? तर आपली राजभाषा आहे मराठी। ठीक आहे? नंतर बघा, नंतर आहे राष्ट्रभाषा। तर राष्ट्रभाषा म्हणजे काय तर संपूर्ण देशाने सरकारने चालवलेली भाषा म्हणजे राष्ट्रभाषा होय। काय म्हटलो? संपूर्ण देशाने सरकारने चालवलेली भाषा म्हणजे राष्ट्रभाषा होय। काय म्हणलो? संपूर्ण देशाने सरकारने चालवलेली भाषा म्हणजे राष्ट्रभाषा होय। तर आता राष्ट्रभाषा कोणती तर बघा, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या भाषा दोन आहेत। कोणत्या आहेत? हिंदी आणि इंग्रजी। कोणते म्हटलो? हिंदी व इंग्रजी। आता आपण काय शिकलो? राष्ट्रभाषा। तर राष्ट्रभाषा कशाला म्हणतो? संपूर्ण देशाने सरकारने चालवलेले भाषा म्हणजे राष्ट्रभाषा होय। ठीक आहे? आणि केंद्र सरकार कामकाजासाठी कोणत्या भाषा वापरतो? हिंदी व इंग्रजी। आता नंतर बघा, नंतर आहे आपला आर्यन किंवा देवनागरी भाषा। ठीक आहे? काय म्हटलो? आर्यन किंवा देवनागरी भाषा। आता बघा, आर्यन किंवा देवनागरी गटातील भाषा कोणत्या आहेत? हिंदी, मराठी, संस्कृत, गुजराती। आता एक छोटीशी ट्रिक आहे, आता आपल्याला लक्षात कसं राहील? ठीक आहे, आपल्याला लक्षात कसं राहील तर बघा, आर्यन किंवा देवनागरी गटातील भाषा कोणत्या आहेत?
मराठीमध्ये या टॉपिकवर एक क्वेश्चन येतोच, म्हणजे येतोच, आणि 1 मार्क तुम्हाला हा टॉपिक देऊन जाणार. तर खूप वेळा असं क्वेश्चन येतो की आर्यन किंवा देवनागरी गटातील भाषा कोणत्या, तर आपल्याला लक्षातच नाही राहत. तर त्याच्यासाठी एक साधी आणि सोपं ट्रिक आहे, ते म्हणजे बघा कोणती. तर मी सांगतो, हिम संगू. काय म्हणलो? हिम संगू. बघा, ही वरून काय झालं? हिंदी. म वरून मराठी, स वरून संस्कृत आणि गु वरून गुजराती. आता तुम्हाला लक्षात आलं काय सांगितलं ट्रिक? हिम संगू, हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती. क्वेश्चन डायरेक्ट येतो मुलांनो. काय येतो? देवनागरी गटातील भाषा कोणत्या. तर आपल्याला जर ही ट्रिक माहित राहील, कोणती? हिमसंगू, तर आपल्याला डायरेक्ट ओळखता येईल हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती. समजत आहे मुलांना? समजत आहे का काय म्हणलो मी? हिमसंगू, हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती. ठीक आहे. दुसरं बघा मग नंतर, द्रविडियन गटातील भाषा. काय म्हणलो? द्रविडियन गटातील भाषा. आता कोणत्या आहेत? काय? कानडी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ. काय म्हटलो? कानडी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ. तर याच्यासाठी पण एक ट्रिक आहे, ती कोणती आहे? तर बघा, काम तेत. काय म्हटलो? काम तेत. ठीक आहे. काय म्हटलो? काम तेत. आता बघा, का वरून काय? तर कानडी. म वरून काय? तर मल्याळम. ते वरून काय? तर तेलुगू. आणि त वरून काय? तर तमिळ. आता डायरेक्ट परीक्षेला असं क्वेश्चन येते की द्रविडियन गटातील भाषा ओळखा. काय येतो? द्रविडियन गटातील भाषा ओळखा. तर जर आपल्याला ही ट्रिक माहित राहिली, कामत येतं, तर आपल्याला डायरेक्ट ओळखता येईल कांडी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ. काय म्हटलो? कामत येतं, कांडी, मल्याळम, तेलुगू आणि तमिळ. आणि द्रविड आर्यन किंवा देवनागरी गटातील ट्रिक काय होती? तर हिम संगू. काय म्हटलो? हिम संगू. ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. ठीक आहे. तर नंतर बघा काय आहे? मराठी भाषेचा विकास हा कोणत्या 2 भाषेने झालाय? तर एक संस्कृत व दुसरं प्राकृत. परीक्षेला डायरेक्ट क्वेश्चन येते की मराठी भाषेचा विकास कोणत्या कोणत्या भाषांनी झालेला आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? एक संस्कृत व दुसरी प्राकृत. ठीक आहे. समजत आहे मुलांनो? बघा काय म्हटलो? मराठी भाषेचा विकास कोणत्या 2 भाषांनी झालेला आहे? तर संस्कृत व प्राकृत. ठीक आहे. नंतर बघा, मुलांना लक्ष द्या. तर मग नंतर काय झालं? अभिजात भाषा. जसे अभिजात भाषा म्हणजे काय? तर खूप प्राचीन काळापासून चालत आलेली भाषा. काय म्हटलं? अभिजात भाषा म्हणजे खूप प्राचीन काळापासून चालत आलेली भाषा. तर आपली मराठी ही अभिजात भाषा आहे की नाही आहे, याच्यासाठी आपली एक समिती बसली होती. कोणती? तर अभिजात मराठी भाषा समिती. तिचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते प्राध्यापक रंगनाथ पठारे. आणि स्थापना कधी झाली होती? 10 जानेवारी 2012. परीक्षेला एक क्वेश्चन येतो डायरेक्ट, अभिजात भाषा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कोणती समिती नेमली होती? तर आपण काही आन्सर देणार आहोत, रंगनाथ पठारे यांची समिती. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. नंतर बघा, आता जो मराठी आहे आपली,
मातृभाषा, ठीक आहे. तर मराठी भाषेला गौरव देऊन म्हणून कोणत्या दिवशी ओळखण्यात येते, मराठी भाषेचा गौरव देऊन म्हणून कोणत्या दिवशी ओळखण्यात येते, तर तो आहे 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारीच का बरं निवडण्यात आला, असं तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन आलं असेल. तर बघा, ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर, काय म्हटलो, ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांनाच आपण काय म्हणतो, कुसुमाग्रज म्हणतो. यांचा जन्मदिवस कधी आहे, तर 27 फेब्रुवारीलाच आहे. कधी आहे, 27 फेब्रुवारीला आहे. म्हणून आपण त्याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. काय म्हटलो, ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कधी आहे, 27 फेब्रुवारीला आहे. म्हणून आपण त्या दिवशी कोणता दिवस साजरा करतो, मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्या दिवशी आपण साजरा करतो. नंतर बघा, काही महत्वाचे 13व्या शतकामधील ग्रंथ आहेत, ते आपण बघूया. तर कोणते कोणते आहेत, तर बघा लक्ष द्या सर्वजण. 13व्या शतकाचे महत्वाचे ग्रंथ बघू आता. जसं मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलं होतं, तर विवेक सिंधू. कोणतं, विवेक सिंधू. नंतर बघा, ज्ञानेश्वरांनी कोणतं ग्रंथ लिहिलं होतं, भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी, ठीक आहे. माइंड यांनी कोणतं ग्रंथ लिहिलं होतं, तर लीळाचरित्र. काय म्हटलो, लीळाचरित्र. नंतर केशवदेव व्यास यांनी काय लिहिलं होतं, दृष्टांत पाठ. काय म्हटलो, केशवदेव व्यास यांनी काय लिहिलं, दृष्टांत पाठ. नंतर भीष्माचार्य यांनी काय लिहिलं होतं, पंचवार्तिक. काय म्हटलो, भीष्माचार्य यांनी काय लिहिलं होतं, पंचवार्तिक. आता बघा, एकदा सुरुवातीपासून सांगतो. हे खूप महत्वाचे ग्रंथ आहेत, परीक्षेला डायरेक्ट क्वेश्चन येतो, ठीक आहे. आता बघा, मुकुंदराज यांनी काय लिहिलं होतं, विवेक सिंधू. काय लिहिलं होतं, विवेक सिंधू. ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं होतं, भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी. माइंड यांनी काय लिहिलं होतं, तर लीळाचरित्र. आणि केशवदेव व्यास यांनी काय लिहिलं, दृष्टांत पाठ. आणि भीष्माचार्य यांनी काय लिहिलं, तर पंचवार्तिक. ठीक आहे, समजत आहे मुलांना. चला सामोरं जाऊया आपण. आता बघा, मराठी भाषेविषयी महत्वाचे, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय शिकलो, भाषा कशी तयार झाली आणि कुठपासून तिची सुरुवात झाली. आता बघा, आपण भाषा, आपले मराठी भाषा कशाला म्हणतो आणि काय आहे भाषेबद्दल आपण आज आता बघणार आहोत. तर भाषा म्हणजे काय मुलांनो, तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. मनातील आपले जे काही विचार आहेत, काय म्हटलं, मनातील आपले जे काही विचार आहेत ते व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, तर भाषा. बघा, भाषा म्हणजे काय, तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ठीक आहे. भाषा ही कशी आहे, तर भाषा ही ध्वन्यात्मक आहे. ठीक आहे, भाषा कशी आहे, ध्वन्यात्मक आहे. म्हणून ध्वनी हे काय आहे, भाषेचे मूलभूत घटक आहे. ठीक आहे. नंतर बघा, बोलणारा व ऐकणारा, काय म्हटलो, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. काय म्हटलो, जसं मी बोलत आहो आणि तुम्ही काय करत आहात, ऐकत आहात. मी बोलत आहो आणि तुम्ही ऐकत आहात. मग आपल्या दोघांना जोडणारा जो पूल आहे त्याला काय म्हणू आपण, भाषा म्हणू. ठीक आहे. नंतर बघा, भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते. म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. काय म्हटलो, भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. आता कसा, तर आता बघा, एखाद्या मुलाला आपण आवाज मारायचा आहे. आपल्याला काय म्हटलो, एखाद्या मुलाला आवाज मारायचा आहे. ठीक आहे. आता बघा, त्याचं नाव आहे गोलू समजा. ठीक आहे, गोलू. त्या गोलूला आता आवाज मारायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपण जसा मी काय म्हणून, गोलू तू इकडे ये. ठीक आहे, काय म्हणणार मी, गोलू तू इकडे ये. तेच 10 ते 20 किलोमीटर वर गेल्यानंतर त्याला काय म्हणते, बे गोल्या इकडे म्हणतात. आहे का, हा लक्ष द्या. 10 ते 20 किलोमीटर गेल्यानंतर
काय म्हणतात, बे गोल्या इकडे. नंतर बघा कोणी जसं आणखी समोर गेल्यानंतर काय म्हणतील कोणी, गोलू दादा इकडे ये, किंवा काय गोलूराव इकडे या. तर ते कसं आहे, प्रदेशानुसार आणि अंतरानुसार काय होत असते, बदलत असते. काय म्हटलो, भाषा ठराविक कालावधीनुसार आणि प्रदेशानुसार काय असते, बदलत जाते. म्हणून भाषेला काय म्हणू, आपल्या नदीच्या प्रवाहाची आपण काय दिला, उपमा देतात. काय म्हटलो, भाषा ही ठराविक कालावधीनुसार व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. आता नंतर बघा, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या 5 भाषा कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून आहे. आता लक्ष द्या बरोबर सर्वजण. बघा, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन या 5 कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून आहे. परीक्षेमध्ये क्वेश्चन काय येतो, तर भाषा शिक्षण हे किती पायऱ्यावर अवलंबून आहे, तर त्या किती आहेत, 5. त्या कोणत्या कोणत्या, तर ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन. काय म्हटलो, ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन या 5 कौशल्यावर भाषा शिक्षण काय आहे, अवलंबून आहे. ठीक आहे. आता बघा भाषेचे प्रकार, तर भाषेचे प्रकार किती आहेत, नंतर बघा भाषेचे प्रकार, तर भाषेचे प्रकार किती आहेत, 2 आहेत. कोणते कोणते मुलांना, एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि दुसरा आहे कृत्रिम किंवा सांकेतिक. आता स्वाभाविक म्हणजे कोणते, स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे काय, तर आपण जे काही बोलतो किंवा आपले हावभाव किंवा पक्ष्यांचा आवाज जसा काव काव, चिव चिव, हे काय झाले, तर हे झाले स्वाभाविक किंवा नैसर्गिक. काय म्हटलो, स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे आपण जे काही बोलतो, काय म्हटलो, आपण जे काही बोलतो किंवा पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट किंवा आपले हावभाव यांना काय म्हणून आपण, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. ठीक आहे. आणि दुसरं काय, तर कृत्रिम किंवा सांकेतिक. कृत्रिम किंवा सांकेतिक म्हणजे काय, तर मी हे लिहित आहो. ठीक आहे. हा झाला काय, तर हा झाला कृत्रिम किंवा सांकेतिक. ठीक आहे, समजत आहे. आता नंतर बघा भाषेचे उगमस्थान. तर भाषेचे उगमस्थान कुठून झाले, तर भाषेचे उगमस्थान संस्कृत व प्राकृत या 2 भाषांनी झालेले आहे. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे, तरी पण एकदा मी तुम्हाला सांगतो. बघा भाषेचे उगमस्थान कुठून झाले, संस्कृत व प्राकृत या 2 भाषांमधून आपली मराठी भाषा तयार झाली आहे. आपली मराठी भाषा कशी तयार झाली आहे, मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या दोघांचं मिळून किंवा यांच्या दोघांचं मिलन झालं आणि आपली भाषा तयार झाली. तर कोणती, तर मराठी. संस्कृत व प्राकृत यांचं मिळून आपली मराठी भाषा तयार झालेली आहे. नंतर बघा लिपी म्हणजे काय मुलांनो, तर आपण ज्या खुणांनी लिहितो, जसा मी लिहित आहो, बघा मी लिहितो, त्याला आपण काय म्हणतो, लिपी असं म्हणतो. आपण ज्या खुणांनी लिहितो त्याला आपण काय म्हणतो, लिपी म्हणतो. परीक्षेला डायरेक्ट क्वेश्चन येते, लिपी म्हणजे काय, काय म्हटलो, लिपी म्हणजे काय, तर लिपी म्हणजे काय, आपण ज्या खुणांनी लिहितो त्याला काय म्हणतो, आपण लिपी म्हणतो. ठीक आहे. मराठी भाषेची लिपी, नंतर बघा लक्ष द्या, लिपी म्हणजे काय सांगितलं आताच, आपण ज्या खुणांनी लिहितो त्याला आपण काय म्हणू, लिपी म्हणू. ठीक आहे. तर मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर देवनागरी. कोणती आहे, देवनागरी. ठीक आहे. मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात. बघा आपण कोणताही अक्षर कसं लिहितो, डावीकडून उजवीकडे. जसा बघा रमेश, कोणत्या बाजून लिहिलो मी, डावीकडून उजवीकडे. म्हणून काय म्हणलो मी, मराठी भाषेची लिपी ही देवनागरी असून, काय म्हटलो, मराठी भाषेची लिपी ही देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात. ठीक आहे. परीक्षेला असं क्वेश्चन येतो की मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर आपल्याला काय उत्तर द्यायचं,
तर ती देवनागरी आहे. कोणती आहे? देवनागरी आहे. नंतर बघा, मराठी, गुजराती, संस्कृत व हिंदी या भाषांची लिपी देवनागरी आहे. आपण ही ट्रिक बघितलं होतं. कोणती? देवनागरी लिपी मध्ये येणाऱ्या भाषा कोणत्या? तर बघा, ही ट्रिक सांगलो होतो, हिमसंगू, आठवते? आता बघा, ही वरून काय मुलांनो? तर हिंदी. म वरून काय? तर मराठी. स वरून काय? तर संस्कृत. आणि गु वरून काय? तर गुजराती. काय म्हटलं होतं? देवनागरी लिपी गटातील भाषा कोणत्या? साधी ट्रिक काय? हिमसंगू. हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती. नंतर बघा, अभिजात भाषा म्हणजे काय? तर अभिजात भाषा म्हणजे मगाशी सांगितलं होतं, मूळ स्वरूपातील प्राचीन भाषा. म्हणजे जे काही आपल्या भाषा आहेत, अभिजात भाषा कशाला म्हणतो? जी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे तिला काय म्हणू आपण? अभिजात भाषा म्हणू. ठीक आहे. आणि शिरोरेषा म्हणजे काय? तर आपण लिपी लिहिल्यानंतर तिला रेषा मारतो, त्याला काय म्हणतो? शिरोरेषा. जसं बघा, मी लिहित आहे जयदीप. ठीक आहे. हा नाव लिहिलं, याला मी जर अशी ही शिरोरेषा मारतो. ठीक आहे. काय म्हटलो? ही शिरोरेषा मारलो, तर याला काय म्हणून आपण लिपी लिहिल्यानंतर तिला जी काही रेषा मारलो, मी काही मारलो ही रेषा, तर यालाच काय म्हणू? शिरोरेषा. काय म्हटलो? मी जो हा नाव लिहिलो जयदीप, याला जी ही रेषा मारलो वरती, यालाच काय म्हणू आपण? शिरोरेषा म्हणू. समजत आहे? हा, तर चला नंतर आता बघा, धातू आणि शब्द. हे संस्कृत भाषेतून तयार झालेले धातू आहे आणि त्याच्यापासून कोणता शब्द तयार झालाय तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर भास या शब्दापासून काय तयार झाला? भाषा. काय म्हटलो? भास या शब्दापासून काय तयार झाला? भाषा. लिप या शब्दापासून काय तयार झाला? तर लिंपणे. लिख या शब्दापासून काय तयार झाला? लिखाण. काय म्हटलो? भास या शब्दापासून काय झालं? भाषा. लिप या शब्दापासून काय झालं? लिंपणे. आणि लिख यापासून लिखाण. तर बघा, आता काही महत्वाचे पॉइंट आहेत ते तुम्हाला माहित असणे गरजेचेच आहे, किंवा पाठांतरच असणे गरजेचे आहे. आता बघा, मराठी भाषेचे पाणिनी. काय म्हटलो? मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत मुलांनो? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. काय म्हटलो? दादोबा पांडुरंग तरखडकर. परीक्षेला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. आता लक्षात नसेल राहिलं तर मग कसं लक्षात ठेवायचा? आपला दादा आपल्याला पाणी मागते. काय म्हटलो? आपला दादा आपल्याला पाणी मागते. तर मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर दादा. दादावरून काय लक्षात ठेवायचं? दादोबा पांडुरंग तरखडकर. काय म्हटलो? आपला मोठा दादा आपल्याला काय मागते? पाणी मागते. काय म्हटलो? आपला मोठा दादा आपल्याला पाणी मागते. तर मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर यावरून लक्षात ठेवायचे दादा. दादा म्हणजे कोण? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. नंतर बघा, मराठी भाषेचे शिवाजी. काय म्हटलो? मराठी भाषेचे शिवाजी कोण? विष्णुशास्त्री चिपळूणकर. काय म्हटलो? विष्णुशास्त्री चिपळूणकर. आता हा तुम्हाला लक्षात नसेल राहील तर लक्षात कसं ठेवायचा? जसा बघा, आता मी कसं लक्षात ठेवलं होतं? माझ्या मामाचं नाव आहे विष्णू. काय? माझ्या मामाचं नाव आहे विष्णू. तर विष्णू मामा मराठी भाषेचा शिवाजी आहे. काय म्हटलो? विष्णू मामा मराठी भाषेचा काय आहे? शिवाजी आहे. म्हणून काय म्हटलो? मराठी भाषेचे शिवाजी कोण? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू मामावरून काय लक्षात ठेवलं आपण? विष्णू शास्त्री चिपळूणकर. नंतर बघा, मराठी भाषेचे जॉन्सन. मराठी भाषेचे जॉन्सन तर कोण? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. किंवा आपल्या शब्दात लक्षात ठेवायचं राहिला तर मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहे? तर कृष्णभाऊ. कोण? कृष्णभाऊ. तर कोण? तर लक्षात ठेवा, मराठी भाषेचे जॉन्सन काय? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे तिन्ही खूप महत्वाचे आहेत. काय म्हटलो? मराठी भाषेचे पाणिनी कोण? दादोबा पांडुरंग तरखडकर. कशावरून लक्षात ठेवायचा? दादा आपल्याला पाणी मागते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोण? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर.
विष्णू मामा मराठी भाषेचा शिवाजी आहे, ठीक आहे. नंतर बघा मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर कृष्ण भाऊ मराठी भाषेचा काय आहे, जॉन्सन आहे. एवढं असं लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा महत्वाचे काही पुस्तके आहेत व्याकरणावरील, ते पण तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता बघा पहिली पुस्तक विल्यम कॅरी यांनी लिहिलं आहे काय, तर द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. काय म्हटलो, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. आता बघा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कोणी लिहिलं, तर विल्यम कॅरी. हा आहे इंग्रज किंवा ब्रिटिश. बाकी नाव बघा हे आपल्याकडचे दिसते, पण हा जसा विल्यम कॅरी, रूट आहे, बेअरस्टो आहे किंवा असे वेगळे जे काही इंग्लिश मध्ये नावे राहतात त्यांच्यावरून काही लक्षात ठेवायचं. विल्यम कॅरी कसा लक्षात ठेवा, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. लँग्वेज म्हणजे काय, भाषा. तर हा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कोणी लिहिलं असेल, तर हे एका ब्रिटिश लोकांनीच लिहिले असेल. म्हणून आपल्याला काय लक्षात ठेवायचं, विल्यम कॅरी. हा पाठच करायचा, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज विल्यम कॅरी. नंतर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय लिहिलं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय लिहिलं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. दुसरं बघा तिसरं गंगाधर शास्त्री फडके यांनी सुद्धा काय लिहिलं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण. तिसरं बघा चौथं मोरो केशव दामले यांनी काय लिहिलं, शास्त्रीय मराठी व्याकरण. हा लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. मोरो केशव दामले यांनी काय लिहिलं, शास्त्रीय मराठी व्याकरण. आणि मोरा वाळिंबे सरांनी काय लिहिलं, सुगम मराठी व्याकरण. हे जे 5 पॉइंट आहेत ते तुम्हाला पाठांतर करायचे आहे, ठीक आहे. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज कोणी लिहिलं, विल्यम कॅरी. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणी लिहिलं, दादोबा पांडुरंग तरखडकर. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण कोणी लिहिलं, गंगाधर शास्त्री फडके. शास्त्रीय मराठी व्याकरण कोणी लिहिलं, मोरो केशव दामले. आणि सुगम मराठी व्याकरण कोणी लिहिलं, मोरा वाळिंबे. आता नंतर बघा काही महत्वाचे आहे, ठीक आहे. आता बघा आधुनिक मराठी कवितेचा जनक कोण, तर आपला कृष्णाजी केशव दामले. यालाच आपण काय म्हणतो, केशवसूत म्हणतो, ठीक आहे. आधुनिक मराठी कवितेचा जनक कोण, तर केशवसूत कृष्णाजी केशव दामले. नंतर बघा मराठीतील पहिली कादंबरी कोणती आहे, तर यमुना पर्यटन. काय म्हटलो, मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन. परीक्षेला डायरेक्ट क्वेश्चन येते, मराठीतील पहिली कादंबरी कोणती, तर आपल्याला माहित पाहिजे यमुना पर्यटन, ठीक आहे. दुसरं बघा मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते, तर कोणते आहे, दर्पण. कोणतं आहे, दर्पण. कोणी लिहिलं, तर बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 ला. परीक्षेला डायरेक्ट क्वेश्चन येते कोणतं, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते, तर कोणते, दर्पण. कोणी लिहिलं, बाळशास्त्री जांभेकर. नंतर बघा मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती, तर कोणती मुलांनो, मोचनगड, ठीक आहे. आता हे झालं, आतापर्यंत आपण काय शिकलो, थेअरी शिकलो, ठीक आहे. आपण काय शिकलो, उगम व व्याकरणाची मराठीतील थेअरी शिकलो, ठीक आहे. तर आता नंतर आपल्याला कितपत समजलंय आणि कुठपर्यंत आपण पोहोचलो ते आपण कशा पद्धतीने बघत असतो, तर आपण PYQ आलेले मागील वर्षाचे क्वेश्चन बघून आपल्याला समजते की आपला हा टॉपिक कुठपर्यंत क्लिअर झाले आहे. तर चला आता आपण मागील वर्षात आलेले आपण काय बघणार आहोत, आता क्वेश्चन बघणार आहोत, ठीक आहे, प्रश्न बघणार आहोत. तर चला सर्वजण लक्ष द्या. तर बघा मुलांनो, पहिला क्वेश्चन काय, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे, तर सांगा मला, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे, तर बोला काय शक्य झाले, लेखन. काय शक्य झाले, लेखन. का बरं, तर आपण कशासाठी लिहित होतो सांगा, मगाशी काय शिकवलं होतं, लिपी म्हणजे काय,
तर आपण जे काही आपण लिहितो त्याला आपण काय म्हणतो, लिपी म्हणतो. आणि लिपीमुळे काय आपल्याला शक्य झालंय, लेखन झालंय. ठीक आहे, याचे आन्सर काय राहील, लेखन. दुसरं बघा, भाषा म्हणजे काय. भाषा म्हणजे काय काय सांगितलं होतं, विचार व्यक्त करण्याचे साधन. काय सांगितलं होतं, आपले विचार जे काही व्यक्त करतो ते विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, तर भाषा. समजत आहे. चला नंतर बघा, विचार व्यक्त करण्यासाठी काय करायचं नाही, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेलं मुख्य साधन कोणते. तर काय आहे सांगा सर, सांगा तुम्ही. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे काय, तर भाषा. ठीक आहे. खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही. काय म्हटलो, खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही. नैसर्गिक म्हणजे काय सांगितलं होतं मुलांनो, आठवा. नैसर्गिक भाषा म्हणजे जे आपण बोलतो किंवा हावभाव किंवा पक्ष्यांचे आवाज यांना काय म्हटलं होतं, नैसर्गिक. तर इथे बघा, हावभाव, इशारे आणि बोलणे हे काय झाले, नैसर्गिक भाषा. आणि इथं काय क्वेश्चन विचारलं आहे, नैसर्गिक भाषा नाही. तर कोणती आहे, टंकलेखन. काय म्हटलो, टंकलेखन ही नैसर्गिक भाषा नाही. ठीक आहे. नंतर बघा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. सांगा मला मुलांनो, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या. मग अशी एक ट्रिक सांगितलं होतं. काय ट्रिक सांगितलं होतं, हिमसंगू. काय सांगितलं होतं, हिमसंगू. आठवते, आठवा. काय सांगितलं होतं ट्रिक, हिमसंगू. आता बघा, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या, तर ट्रिक होती आपली हिमसंगू. बघा कुठे कुठे दिसते, हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती. म्हणजे आज आपलं आन्सर आहे. हिमसंगू कुठे दिसते, इथे दिसते का बघा. हिमसंगू हिंदी आली, मराठी आली, संस्कृत आली का, नाही आली. तर मग हा ऑप्शन रॉंग. ठीक आहे. इथे बघा, हिंदी आली, मराठी आली, संस्कृत आली, पण गुजराती आली का, नाही. इथे आला तेलुगू. तर हा ऑप्शन रॉंग, म्हणजे हा चुकीचा आहे. इथं बघा, मराठी आली पण हिंदी आलीच नाही, पण हा पण चूक. म्हणून आपलं राईट आन्सर काय, तर पहिलं हिंदी, 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 मराठी, संस्कृत आणि गुजराती. आपली ट्रिक काय, हिमसंगू, हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती. समजलं. नंतर बघा, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे. तर काय आन्सर सांगितलं होतं, आपल्या मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेमधून झालेला आहे, तर काय सांगितलं होतं, संस्कृत आणि प्राकृत. आठवते तुम्हाला. काय सांगितलं होतं, मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेपासून झाला आहे, तर संस्कृत आणि प्राकृत. हे सुद्धा मगाशी आपण जे काही आतापर्यंत थेरी शिकलो आपण, त्याच्यावरचे काही सर्व क्वेश्चन आहे. ठीक आहे. मराठी भाषा कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे, तर संस्कृत आणि प्राकृत. नंतर बघा, भाषा हा शब्द संस्कृत मधील रिकामी जागा धातूपासून आलेला आहे. तर कोणत्या धातूपासून आलेला आहे, तर भास या धातूपासून तयार झालेला आहे किंवा आलेला आहे. आपण शिकला होता, भाषापासून कोणता तयार झाला आहे, भाषा. ठीक आहे. नंतर बघा, लिपी म्हणजे काय. आपण याच्या अगोदर शिकलो. लिपी म्हणजे काय, तर लिंपणे. काय म्हटलो, लिंपणे म्हणजे लिपी होय. असं शिकलो का आपण, सांगा मला. आपण ज्या खुणाने लिखाण करतो त्याला लिपी म्हणू की लिंपणे म्हणजे लिपी होय, सांगा. लिंपणे म्हणजे लिपी. हा, लिंपणे म्हणजे लिपी होय. ठीक आहे. नंतर बघा, अयोग्य जोडी ओळखा. आता बघा, हे धातू आहे आणि शब्द. मग असे सांगितलं होतं मी, भास पासून काय तयार झालाय, भास पासून भाषा तयार झालाय. ठीक आहे.
लिप पासून काय तयार झालाय, लिंपणी झालाय. लिख पासून तयार काय झालंय, लिखा. तर आपल्याला काय ओळखायचं होतं, अयोग्य जोडी ओळखा. पण अयोग्य आहेत का नाही, हे काय सर्व योग्य आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 येईल. नंतर बघा, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. तर सांगा मुलांनो, मी काय ट्रिक सांगितलं होतं. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. तर दादा आपल्याला काय मागते, पाणी मागते. आठवते, दादा आपल्याला पाणी मागते, तर दादावरून काय लक्षात ठेवणार होतो, दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी कोण, तर दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, दादा आपल्याला काय मागते, पाणी मागते, तर मग त्याच्यावर काय लक्षात ठेवणार होतो आपण, दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, चला नंतर बघा, खालीलपैकी प्रामुख्याने लक्ष द्या, खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे. मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषेपासून झाला आहे, मगाशी सांगितलं, कोणती, संस्कृत आणि प्राकृत. ठीक आहे, समजत आहे मुलांना. नंतर लक्ष द्या, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर कोणाच्या मुलांना, रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. बरोबर. चला नंतर बघा, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या. काय म्हटलो, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या. तर आपण एक ट्रिक शिकलो होतो. कोणती ट्रिक शिकलो होतो, हिमसंगू. काय म्हटलो, हिमसंगू. आता बघा, हिमसंगू कुठे आहेत बघा, हिंदी, मराठी, संस्कृत आणि गुजराती. म्हणून ऑप्शन नंबर काय येईल, 1 येईल. ठीक आहे, नंतर बघा, खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या. काय म्हटलो, खालीलपैकी द्रविडियन गटातील भाषा कोणत्या. तर याची पण आपण एक ट्रिक शिकलो होतो. काय ट्रिक होती, काम तेत. काय म्हटलं होतं, काम तेत. आता बघा, काम तेत कुठं आहे, बघा, कांडी आहे. तर म वरून काय, तर मल्याळम. ठीक आहे, ते वरून काय, तर तेलुगू. आणि त वरून काय, तर तमिळ. पण इथं आहे का, नाही आहे. तर हा चुकीचा, हा झाला चुकीचं. ठीक आहे, का वरून काय, तर कानडी. ठीक आहे, म वरून काय, तर मल्याळम. ठीक आहे, बघा, कांडी आलाय, पण मल्याळम नाही आलाय का, नाही आला, हा चूक. इथे बघा, कांडी आलाय. दुसरं बघा, म वरून मल्याळम आलेला आहे, ते वरून तेलुगू आलेला आहे, आणि त वरून तमिळ आलेला आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय येईल, 4 येईल. काय म्हटलो, ऑप्शन नंबर 4. काय होती ट्रिक आपली, काम तेत. ठीक आहे, कांडी मल्याळम तेलुगू आणि तमिळ. कांडी मल्याळम तेलुगू आणि तमिळ. ठीक आहे, समजत आहे. नंतर बघा, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही. बघा, खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही. तर अभिजात भाषा आहे का मराठी, नाही. पण आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. पण तेव्हाचा प्रश्न होता, म्हणून आपण आन्सर काय देऊ, मराठी. ठीक आहे, नंतर बघा, हे आपण काही ग्रंथकार आणि ग्रंथ शिकलो होतो. आठवते मुलांना, मुकुंदराज यांनी कोणतं ग्रंथ लिहिलं होतं, सांगा मला, कोणतं लिहिलं होतं, विवेक सिंधू. ज्ञानेश्वर यांनी काय लिहिलं होतं, ज्ञानेश्वरी. माइंडभट यांनी काय लिहिलं होतं, तर माइंडभट यांनी लीळा चरित्र लिहिलं होतं. आठवते का, सांगितलं होतं, लीळा चरित्र कोणी लिहिलं होतं, माइंडभट यांनी लिहिलं होतं. ठीक आहे, आणि भीष्माचार्य यांनी काय लिहिलं, पंचवार्तिक. तर म्हणून चुकीचा आन्सर काय, अयोग्य जोडी काय, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, लक्ष द्या. मुकुंदराज यांनी काय लिहिलं, विवेक सिंधू. ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं, ज्ञानेश्वरी. आणि
भीष्माचार्य यांनी काय लिहिलंय पंचवार्तिक, आणि माईन भटांनी काय लिहिलं होतं लीळा चरित्र लिहिलं होतं. पण इथं काय दिलंय भावार्थ दीपिका, हा आहे चुकीचा. भावार्थ दीपिका कोणी लिहिलं होतं ज्ञानेश्वरांनी लिहिलं होतं. ठीक आहे. आता दुसरं बघा, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. कोण होते ते? रंगनाथ कटारे, श्री रंगनाथ कटारे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती नेमली होती. नंतर बघा, भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आठवते? भाषा म्हणजे काय? तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. दुसरा बघा, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेलं मुख्य साधन कोणते आहे? तर ते आहे भाषा. समजत आहे मुलांनो? मानवाला विचार व्यक्त करण्यासाठी जे मिळालेले मुख्य साधन आहे ते काय आहे? भाषा आहे. नंतर बघा, भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषांचा दर्जा मिळालेला आहे? तर आन्सर काय येईल आपला 22. ठीक आहे. समजत आहे मुलांना? आतापर्यंत किती भाषांना राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे? तर 22 भाषांचा दर्जा मिळालेला आहे. नंतर बघा, भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर सांगा मला, भाषाविषयक कौशल्यांच्या किती पायऱ्या आहेत? 5. तर कोणत्या? वाचणे, बोलणे, लिहिणे, ऐकणे आणि आकलन. ह्या भाषाविषयक कौशल्यांच्या किती पायऱ्या आहेत? 5. लक्षात ठेवायचं, भाषाविषयक कौशल्यांच्या पायऱ्या किती आहेत? 5. परीक्षेला डायरेक्ट क्वेश्चन येते. STI 2016 ला हा क्वेश्चन आलेला आहे. बघा, भाषाविषयक कौशल्यांचे साधारणपणे किती पायऱ्या आहेत? 5. कोणते कोणते? तर वाचणे, बोलणे, लिहिणे, ऐकणे आणि आकलन करणे. ठीक आहे. समजत आहे? नंतर बघा, लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे लिंपणे. ठीक आहे. आता लक्ष द्या, भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण सांगा. मी काय कारण सांगितलं होतं? का भाषेमध्ये बदल होत जातात. जसं मी सांगितलं होतं, एक उदाहरण दिलं होतं, गोलू इकडे ये. गोलू इकडे, तर आपण काय म्हणू त्याला? गोलू इकडे ये. काही ठिकाणी वेगवेगळ्या इकडे म्हणतात. दुसरं काय म्हणतील? काय गोलू इकडे या राव असा म्हणतील. म्हणजे काय म्हटलं होतं? भाषा ही काही विशिष्ट ठिकाणानुसार आणि प्रदेशानुसार काय होत जाते? बदलत जाते. म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची काय दिलेली आहे? उपमा दिलेली आहे. भाषेला नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण भाषेमध्ये बदल होत जातात. ठीक आहे. नंतर बघा, व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. नंतर बघा, विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन म्हणजे काय? तर भाषा. ठीक आहे. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? कोणत्या लिपीत केले जाते? तर देवनागरी लिपीमध्ये. सांगितलं होतं, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर देवनागरी लिपीमध्ये. ठीक आहे. नंतर बघा, लक्ष द्या, क्वेश्चन काय आहे? मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी? मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले? आपण काय शिकलो होता? मराठी भाषेचा शिवाजी विष्णू मामाला म्हणतो आपण. आठवते? विष्णू शास्त्री चिपळूणकर. म्हणून आन्सर काय राहील? विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. मराठी भाषेचा शिवाजी कोणाला म्हणतो आपण? विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर चला मुलांनो, अशा पद्धतीने आजचं लेसन इथेच थांबूया. तुम्हाला सर्वांना अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. काय काय करायचं आहे? आज जे काही आपण शिकलो,
काय म्हटलो, आज आपण जे काही शिकलो त्याच्या तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. आणि जेवढे काही तुमच्याकडे PYQ बुक आहेत, ठीक आहे, काय म्हटलो, जेवढे काही PYQ बुक आहेत, कोणते सोर्स आहेत, त्याच्यामधून आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि अभ्यास करायला कंटाळायचा नाही आहे. आतापासून अभ्यास करा. तुम्ही स्वतःसाठी नको करा, तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी अभ्यास करा. तर ते आपल्याला या म्हणजे आपण 20 वर्षाचे आहोत, कोणी 25चे आहेत, कोणी 30चे आहेत किंवा कोणी 30च्या पलीकडे पण आहेत. जर ते या वयात आपल्याला शिकवत असतील तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी कंटाळा नको करायला पाहिजे. जर ते आपले आई वडील सकाळी उठून शेतामध्ये किंवा इतर कुठे ठिकाणी कामाला जातात आणि ते आपल्याला शिकवतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं, फक्त अभ्यास करायचा ना. आणि यावर्षी कुठं नाही कुठं कोणती नाही कोणती पोस्ट मिळवायची आहे. तर चला, तुम्हाला आजचं लेसन समजल्यास सर्वांनी लाईक करा, शेअर करा मित्रांमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, नमस्कार.